अखिल भारतीय राज्याबाहेरील होरनाडू कन्नड संघाच्या प्रतिनिधींचं महासंमेलन 20 आणि 21 जून रोजी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर इथं आयोजित करण्यात आलं आहे। देशातील विविध राज्यांमध्ये स्थायिक झालेल्या कन्नड भाषिकांना एकत्र आणण्यासाठी आणि कन्नड भाषा संस्कृतीचं जतन करण्याच्या उद्देशानं 10वं अखिल भारतीय राज्याबाहेरील कन्नड संघांच्या प्रतिनिधींचं महासंमेलन 20 आणि 21 जून रोजी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर इथं आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रधान कार्यवाहक शंकर हलगट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली। कर्नाटक विद्यावर्धक संघ धारवाड यांच्या पुढाकारानं आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध कन्नड संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हे महासंमेलन होत आहे। या महासंमेलनात देशभरातील 100हून अधिक कन्नड संघांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत। सीमा भागातील कन्नड भाषिकांसह सोलापुरातील मोठ्या संख्येनं कन्नड बांधव उपस्थित राहतील अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली। महासंमेलनाचं उद्घाटन 20 जून रोजी सकाळी 10:30 वाजता कर्नाटकचे माजी मंत्री HK पाटील यांच्या हस्ते होणार आहे। किरीटेश्वर मठाचे स्वामीनाथ स्वामीजी यांचं सानिध्य लाभणार असून अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते ग्रंथ प्रकाशन होईल। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। अध्यक्षस्थानी कर्नाटक विद्यावर्धक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बेल्लद हे राहणार आहेत। महासंमेलनात वचनकार आणि समकालीनत्व सोन्नलगी सिद्धराम, मराठी साहित्यात बेंद्रे यांचं योगदान, कन्नड साहित्याला जयदेवीताई लिगाडे यांचं योगदान, मराठी कन्नड भाषा विनिमय, सोलापूरची सांस्कृतिक परंपरा आणि परप्रांतीय कन्नड भाषिकांचं सुखदुःख या विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत। दुपारनंतर कवी गोष्टींचं आयोजन करण्यात आलं असून सायंकाळी 5:30 वाजल्यापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे। कन्नड आणि सांस्कृतिक विभागाचे संयुक्त संचालक बलवंतराव पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन होईल। आमदार विजयकुमार देशमुख अध्यक्षस्थानी राहणार असून विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे। या पत्रकार परिषदेला शांतवीर बसवंती, NS काश्यपनवर, नागराज सौंदत्ती, राघवेंद्र तेरदाळ, गंगाधर झुरळे आदी उपस्थित होते। कर्नाटक विद्यावर्धक संघ 136 ವರ್ಷದ ಇತಿಹಾಸ ಇರುವಂತಹ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆ। ದೇಶದ ಕನ್ನಡಿಗರನ್ನು ಸಂಪರ್ಕದಲ್ಲಿ ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಇಂಥ ಒಂದು ಮಹಾಮೇಳವನ್ನು ಕಳೆದ 10 ವರ್ಷದಿಂದ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀವಿ। ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಒಂದೊಂದು ರಾಜ್ಯದೊಳಗೆ ಈ ರೀತಿ ಒಳಗೆ ಮಹಾಮೇಳ ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ಬೇರೆ ಬೇರೆ ರಾಜ್ಯದೊಳಗೆ ಕನ್ನಡಿಗರು ಏನು ನೆಲೆಸಿದ್ದಾರೆ ಅದರ ಉದ್ಯೋಗಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಹಾಗೆ ಏನು ವ್ಯಾಪಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಹೋದಂಥ ಕನ್ನಡಿಗರು ಅಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಸಂಘಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿಕೊಂಡು ಅವರು ಆ ಕನ್ನಡ ಅಸ್ತಿತ್ವವನ್ನು ಕನ್ನಡ ಉಳಿಸುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅಂಥವರೆಲ್ಲರ ಒಂದೇ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಸೇರಿಸುವಂಥ ಕಾರ್ಯವನ್ನು ಈ ಮಹಾಮೇಳ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ। ಇದೇ ಜೂನ್ 20-21ರಂದು ಸ್ಮೃತಿ ಹುತಾತ್ಮ ಸಭಾಮಂದಿರದೊಳಗೆ 2 ದಿವಸದ ಮಹಾಮೇಳ ನಡೀತಿದೆ। विद्यावर्धक कर्नाटक संघ धारवाड यांचा सोलापूर प्रतिनिधी म्हणून बोलतो। आपलं येत्या 20-21 जूनला हुतात्मामध्ये 10वा महामेळावा आहे। या अगोदर आपण बडोदरा, दिल्ली, मुंबई, हैदराबाद या ठिकाणी हे मेळावे केले आहेत। या मेळाव्यातला मेन उद्देश मेळाव्याचा म्हणजे सगळे कन्नड भाषीय लोकांना एकत्रित आणणे, त्यांचे काय विचार विनिमय मांडणे, त्यांचा काय उपयोग होत आहे त्याच्याबद्दल माहिती घेणे, सोलापुरातील पारंपरिक सगळ्या विषयावर चर्चा करणे, सिद्धेश्वर देवस्थान सिद्धेश्वरबद्दल पूर्ण वचनांची माहिती, या सोलापुरात पहिल्यापासून ज्यांनी कन्नड भाषेत टिकून ठेवलं त्याबद्दल माहिती, जयदेव लिगाडे किंवा मल्लप्पा वारद या सगळ्या विषयांवर चर्चा होणे।